तर मित्रांनो, आम्ही संध्याचा वाढदिवस करण्यासाठी आमच्या खूप आवडत्या ठिकाणी म्हणजेच गुंजन फार्म हाऊसला आम्ही सगळे निघालेलो आहोत. छान असं ते ठिकाण आहे. रोजच्या दगदगीच्या जीवनातून थोडंसं रिलीफ होण्यासाठी आम्ही नक्कीच तिथे भेट देतो. झूठी भी सच्ची लागे, तू मेरा कोई ना होके भी कुछ लागे, तू मेरा कोई ना, अपना बना ले पिया, अपना बना ले मुझे, अपना बना ले पिया. बूम बूम. गुंजन फार्म हाऊसला जाताना रस्त्यामध्येच आम्हाला पानशेत धरण लागतं. त्यामुळे त्या पाण्याला पाहून फोटो काढण्याचा मोह काय आमचा सुटला नाही. आम्ही तिथे उतरून थोडे फोटो काढले, थोडे रील्स बनवले. छान असं ते ठिकाण आहे. खूपच मस्त वाटलं. रस्ता अगदीच रिकामा असतो, त्यामुळे आम्ही तिथे नेहमीच रील्स बनवतो. आजही आम्ही खूप छान छान अशी रील्स बनवली. मैत्रीवर नेहमीच माझ्या रील्स तुम्ही पाहतच असता. संध्या नेहमीच छान छान पोजेस देत असते आणि मला तिचे रील्स काढायला पण खूप आवडतात. रूपा पण खूपच क्यूट आहे, मस्तच. आम्ही आता पुन्हा गाडीत बसून गुंजनच्या दिशेने निघालेलो आहोत. परत ड्रायव्हिंग आणि गाणी. आलोय गुंजन रिसॉर्टला, आलोय परत एकदा. तिसऱ्यांदा आलोय. खूप आवडतंय आम्हाला हे गुंजन रिसॉर्ट. दरवेळेस येतो. आमचे कोणाचे बर्थडे, पिकनिक जे ते आम्ही गुंजनलाच येऊन करतो. कैरी मिळाली आहे मला आता इथे, खूप छान आहे. हा आम्हाला असतो दरवेळेस. खूप खूप मस्त इकडे वातावरण आहे. नेहमीच आवडतं मला गुंजन, जबरदस्त. नक्की या तुम्ही. आता मी तुम्हाला आमचे रूम हे स्विमिंग पूल आहे आमचं, सेपरेट स्विमिंग पूल आहे. आणि हे रूम आहेत आमचे 2. खूप छान असे रूम असतात त्यांचे. इथे असं तुम्हाला संध्याकाळी बसण्यासाठी जागा दिलेल्या आहेत, जिथे तुम्ही तुमची छोटीशी पार्टी काही करू शकता. हे बघा, ही रूम आहे. ही 4 जण तुम्ही वापरू शकता. ही रूम सुंदर रूम आहे, मोठी अशी. इथे खाली तुम्हाला गादी, ब्लँकेट्स वगैरे दिलेले आहेत. जर तुमचे जास्त मोठा ग्रुप असेल तर तुम्ही तो एन्जॉय करू शकता. हा एक आमचा रूम आहे. बघा किती सुंदर वातावरण आहे बाहेर. खूप शांत असं वातावरण आहे. अगदी बाहेरच्या वातावरणापासून लांब असं. हे फ्रेंड्स आहेत आमचे, सगळे एन्जॉय करतायत. ही आमची दुसरी रूम आहे. हे पहा, अशा प्रकारची रूम आहे. इथे रूपा झोपली आहे. अशी ही आमची रूम आहे. 5 जण आणि बाकीचे आमचे फ्रेंड्स आता संध्याकाळी येणार आहेत. त्यांना जसा जसा वेळ मिळेल जशी. हे एवढा मोठा पॅसेज मिळतो तुम्हाला. इथे तुम्ही पार्टी किंवा पाऊस वगैरे आला तर इथे तुम्ही बसू शकता. आम्हाला बड्डे सेलिब्रेशन करायचं आहे संध्याचा, तो आम्ही इथेच करणार आहे. इथे लॉन्स आहे. ह्या लॉन्समध्ये पाणी देतात आपल्याला, सर्व फॅसिलिटीज ते वर आणून देतात. आणि खूप सुंदर अशी सर्विस आहे गुंजनची. नक्की तुम्ही भेट द्या. आणि रेट सगळ्यात कमी आणि खरंच सगळ्यामध्ये कमी आहे. आम्ही आता इतके फार्म हाऊस पाहिले, त्याच्यापेक्षा नक्कीच गुंजन खूप कमी रेटमध्ये आहे. 1100 रुपये पर पर्सन ही रूम आहे. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला एक वेळचा नाश्ता आहे. संध्याकाळी तुम्हाला जेवण, नाश्ता आलेला आहे आपल्याला. आणि नाश्त्यामध्ये आपल्याला आलेली आहे कांदा भजी. त्यानंतर आपल्याला दिलेला आहे चहा, मस्त कांदा भजी आणि चहा. हे गुंजन फार्म हाऊसचं डायनिंग एरिया आहे. खूप सुंदर असं डायनिंग एरिया आहे. इथे TV लावलेला आहे. तुम्ही डायनिंग एरिया पाहू शकता किती मोठा आहे. आता पाणी आटलेलं आहे, तिथे पाणी आहे. ते बोटिंग करायला तुम्हाला मिळतं. बोटिंगचे वेगळे चार्जेस तुम्हाला लागू शकतात. त्यानंतर इथे पण
एक स्विमिंग पूल आहे. खूप सुंदर असं स्विमिंग पूल आहे आणि इथे व्ह्यू खूप सुंदर आहे. ह्या स्विमिंग पूलच्या समोर तुम्हाला असा व्ह्यू मिळेल आणि इथे पाणी असतं पूर्ण भरलेलं. सध्या इथे पाणी नाही आहे. हा आहे स्विमिंग पूल आणि इथल्या स्विमिंग पूलच्या बाजूची रूमसुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता. खूप सुंदर असं वातावरण आहे इकडे. फक्त पाणी पूर्णपणे आटलेलं आहे त्यामुळे बोटिंग नाही करू शकणार मी आता इथे. हे डायनिंग एरिया आहे. इथे आपल्याला लंच वगैरे मिळू शकतं. त्यानंतर मी तुम्हाला दाखवते बॉन फायर आणि इथे DJ नाईट्स, डान्स. हे सॅटर्डे संडे तुम्हाला फक्त मिळेल. सॅटर्डेला तू मेरा कोई ना हो के भी कुछ लागे, तू मेरा कोई ना. वातावरण इतकं छान आहे की गाणं म्हणण्याचा मोह मला काही आवडता येत नाही. पिया अपना बना ले पिया. खूप छान बड्डे सेलिब्रेशन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आता आम्ही पुन्हा आमच्या घराच्या दिशेने जायला निघालो आहोत. खूप आठवण येते आम्हाला या गुंजनची आणि खूप साऱ्या छान छान आठवणी आम्ही गुंजनमधून नक्कीच घेऊन जातो. निघालो आता आम्ही गुंजन फार्म हाऊसमधून. हे पहा इथे पार्किंग आहे. इथे वर गाड्या पार्क केल्या जातात. चला निघालो आता घरी गुंजनवरून. संध्या काय गुंजन तिसऱ्यांदा आलो आता बघू पुढं. खूप छान असा वेळ घालून आता आम्ही आमच्या घराच्या दिशेने निघालो आहे. गुंजनमध्ये नेहमीच आमच्या खूप साऱ्या आठवणी आहेत आणि त्या शब्दात नाही सांगू शकत.